हा, तुमच्याकडे जर बिल नसेल, एखादं बिल हा नसेल, हा, तर बरेचसे तुम्ही ती आपण वही जीपे वगैरे करतो ना आपण जीपे हल्ली. करतो, तर मग ते हो मला हो, वाटतं घरी येऊन आपण वहीत लिहिलेलं चालू शकेल. येस. है ना? तसंही केलं हम्म. असेल बऱ्याच जणांनी. उत्तम. जेवढं तुम्ही काम कराल तेवढा तुमचा फायदा हा ठरलेला आहे. आज आपला 10वा धडा आहे. आता 10वा धडा आपल्याला काय सांगतोय, तर बरेचदा मी पुढे मागे म्हणजे तुम्हाला काही काही उदाहरणं देताना अनेक गोष्टी मी सांगत असते. आपल्याला कृतज्ञता किती लोकांसाठी व्यक्त करायची आहे, कोणासाठी करायची आहे, आपण किती लोकांना गृहीत धरत नाही. काही लोकांना धरतो, काही लोकांना धरत नाही. जसं मी हॉटेलची चेन तुम्हाला म्हणाले, की मागे 35 लोक काम करत असतात आणि आपण एका सेकंदात त्या गोष्टीला नाव ठेवून मोकळे होतो. इनडायरेक्टली आपण 35 लोकांच्या मेहनतीला नाव ठेवतो. त्यामुळे आपल्याला कळत नाही, आपल्या कळत नकळत आपण दोष देतो आणि त्या दोषाचं खापर आपल्याकडे 4 पटीनं परत येतं. हे सगळं सांगून झालेलंच आहे. ओके. आज आपला 10वा दिवस आहे आणि थँक्यू सगळ्यांनी 10 दिवस मला सहन केले आणि दिलेलं होमवर्क कंप्लीट केलंय. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. आभारी आहे. आभारी. थँक्यू थँक्यू येस. थँक्यू. 10वा दिवस आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी वेगळं शिकवणार आहे. आपण त्या दिवशी जादूचे सुवर्ण कण पाहिले. आज आपण जादूचे धुलीकण, प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण आपण बघणार आहोत. आपल्याकडे साधारण कोणाला माहित आहे की नाही मला माहित नाही. वामनराव पै नावाचे एक संत किंवा काय आहेत, एक गुरु असं आपण म्हणू. त्यांचा त्यांची एक प्रेयर फार फेमस आहे. किंवा त्यांची काही मध्यंतरी म्हणजे करोना काळात मी त्यांचे 2-4 गोष्टी माझ्या ऐकण्यात आल्या, की हे काय सांगतायत, ह्यांच्याकडे एवढी गर्दी का आहे. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की तुम्हाला निदान काही करता येत नसेल तर निगेटिव्ह बोलू नका आणि निगेटिव्ह ऐकू नका. आणि तुम्हाला म्हणजे समजा लिहायला वेळ नाही किंवा तुम्ही कुठेतरी चाललाय, उभे राहिलाय, तर जाता येता तुमच्या आजूबाजूला जी लोक जात आहेत येत आहेत त्यांना तुम्ही म्हणजे परमेश्वराला सांगा, की ह्या व्यक्तीला जर काही त्रास असेल तर त्याची सगळी कामं व्यवस्थित होऊ देत. त्याला म्हणजे तो कुठल्या कामाला निघालाय ते व्यवस्थित होऊ दे. त्याला पैशाची काही गरज असेल तर ती त्याला मिळू दे. अशा प्रकारे जर तुम्ही बस स्टॉपवर देखील उभे आहात तर तुम्ही लोकांना आशीर्वाद द्या. त्याचा संदर्भ इथे मला आढळतो या आपल्या धड्यामध्ये. आपला आजचा धडा आहे प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. सेंट अँब्रोज. धुलीकण का? धुलीकण. धुलीकण. धुळीचे कण असतात ना, जसं अच्छा. हा धूळ. हा हा. हा पण. धुलीकण. ओके. सेंट अँब्रोज इसवी सन 340 ते 397, धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथलिक मुख्य धर्मोपदेशक. त्यांचं म्हणणं असं आहे की कृतज्ञतेची परतफेड करणं यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकतच नाही. प्राचीन आध्यात्मिक शिकवण सुद्धा आपल्याला हेच सांगते, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देत असता तेव्हा त्याच्या शतपटीनं तुम्हाला ते परत मिळतं. म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तर तातडीचं काम आहेच, पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडून येण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं देखील आहे. तुम्हाला सतत असं शॉवरिंग होत असेल, की ही वाक्य तर आम्ही सतत ऐकतोय सतत ऐकतोय, तरी पण लेखिका लिहिते, वाचणारी वाचते आणि तुम्हाला त्याच्या म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याची नीट क्लिअरिटी यावी असं तिलाही वाटतंय, असं मलाही वाटतंय. तर कृतज्ञता ही शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेनं ती जाते. कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलीकणांसारखी दिसते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा कुणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळी तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा शब्दशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करता. जादूच्या धुलीकणांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याच्या त्याच्यावर तुम्ही शिडकावा कराल त्याच्या जवळ ती पोहोचते, ती जादू कृतज्ञतेची, आणि त्यांच्यावर देखील या सगळ्याचा परिणाम होतो.
तर प्रत्येक दिवशी लोकांचा म्हणजे आपला सुद्धा इतर अनेक लोकांशी संपर्क येत असतो. मग तुम्ही कोणाशी फोनवर बोलत असाल, ईमेल कराल किंवा कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोर भेट होईल. आपले कोलिग्ज आहेत, आपल्याकडे प्यून आहेत, आपल्याकडे बरेच येणारे जाणारे आहेत किंवा ऑफिसमध्ये पण बाहेरची लोक खूप येतात. उदाहरणार्थ बँकांमध्ये कस्टमर येतात, कोणी पैसे ठेवायला येतात. असे अनेक लोक तिथे येत जात असतात. किंवा आपण कामाच्या ठिकाणी तुमची समोरासमोरही म्हणजे जाता येताना बसमध्ये, मेट्रोमध्ये, ट्रेनमध्ये पण असे जाणारे आणि येणारे असे आपण एकमेकांकडे बघत तर जातो. म्हणजे आपण लोकांमध्ये असतो. लोक आपल्याला भेटतात आणि आपला लोकांशी संपर्क येतो. आणि बऱ्याच बाबतीत जेव्हा आपण म्हणजे जेव्हा जेव्हा आपला लोकांशी संपर्क येतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला लागते. कारण आपल्याला त्यांच्याकडून काही ना काहीतरी मिळालेलं असतंच. ऑफिस मधलं आपण समजू शकतो. आपल्याला असं वाटेल की आता रस्त्यावर कोण भेटलाय किंवा तिकडे कोणाला करायची, पण तुम्ही कुणालाही करू शकता. एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत असेल तर देवा याला जे हवंय ते त्याला मिळू दे, हे तुम्ही म्हणू शकता. एखाद्या दुःखी कष्टी चेहऱ्याने चाललेला असेल, आपल्याला खरं तर काहीही कल्पना नसते की कोण कुठल्या परिस्थितीतनं जात आहे, काय झालंय, असं आपल्याला काही माहिती नसतं. तर एखाद्या विशिष्ट दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुम्ही समोरासमोर किती जणांशी भेट झाली ते आठवा. उदाहरणार्थ तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात. ते दुकानात, उपहारगृहात काम करत असतात. बस किंवा टॅक्सी चालवत असतात. ग्राहक सेवा देणारे असतात. सफाई कर्मचारी असतात आणि तुमच्या कार्यालयात काम करणारे अनेक जण आहेत. सेवा क्षेत्रात काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला ते देत असतात आणि त्या सेवेचा लाभ आपण घेत असतो. त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही, तेव्हा चांगल्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यातला प्रवेश तुम्हीच रोखून धरताय. मला वाटतं या गोष्टीमध्ये क्लिअरिटी तुम्हाला येतेय, की आपण काय केलं आणि काय नाही केलं तर आपल्याला काय होणार आहे आपल्या बरोबर. आपल्या लेखिकेचं एक फिक्स वाक्य आहे, जेवढं द्याल तेवढं मिळवाल. एखाद्याच्या आयुष्यात जादू पटकन व्हायला लागते, पण एखाद्याला वेळ लागतो. पण तरी तुम्ही पेशन्स ठेवा, की लगेच तुमचं काही काम झालं नाहीये किंवा लगेच झालंय. झालंय म्हणून आपण आनंदी होतो, पण नाही झालंय, दुसऱ्याचं झालंय, माझं नाही. हा तर विचार कधीच करू नका. त्याची कामं कमी म्हणजे त्याने कमी हे केलं असणार आणि आपलं थोडंसं जास्त असू शकतं. आपल्या चुकीच्या गोष्टींचं माप थोडं जास्त असू शकतं. त्यामुळे तो सुद्धा तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचा हेवा-दावा आपल्याला नकोय. तर आपली वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालवावी यासाठी तिची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कामगारांचे काम आठवा. वीज, गॅस, पाणी आणि रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कामगारांचा विचार करा. जगातल्या स्वच्छता आणि सफाई कामगारांचा विचार करा. आपले रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृह, स्नानगृह, रेल्वे, बस, विमानं, रुग्णालय किंवा उपहारगृह, सुपरमार्केट आणि कार्यालयीन इमारतीमधील स्वच्छता करण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या जर तुम्ही आभार मानू शकत नाही, मात्र मात्र पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल किंवा एखाद्या सुंदर पदपथावरून, स्वच्छ पदपथावरून चालाल किंवा चकचकीत फरशीवरून चालाल, त्यावेळी हे सर्व स्वच्छ ठेवणाऱ्यांविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मी काल का परवाच म्हणालेले, हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेवा देणाऱ्या अनेक व्यक्तींवर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करा आणि तिला आभारी आहे असं म्हणा. तुमचं टेबल साफ करणारा, तुम्हाला खाद्यपदार्थांचा मेनू कार्ड आणून देणारा, तुमच्या खाद्यपदार्थांची ऑर्डर घेणारा, तुमचा ग्लास पाण्याने भरणारा, या सगळ्यांकडून तुम्ही सेवा घेताय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा. म्हणून प्रत्येक वेळी ह्या ज्या वेगवेगळ्या आपल्याला सेवा मिळतायत, त्या सेवा दिल्या म्हणून त्या लोकांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. जादूच्या धुलीकणांचा शिडकावा आपल्याला त्यांच्यावर करायचा आहे आणि आभारी म्हणायचंय. तुम्ही जर स्टोअर किंवा सुपर मार्केटमध्ये खरेदी केली तर बाहेर पडताना तुम्हाला ज्याने सेवा दिली आहे, किराणा वस्तू बांधून दिल्यात,
त्याच्यावर जादूच्या धुलीकणांचा चिडकावा करा आणि आभारी आहे असं म्हणा. आता थोडस तुमच्या डोक्यावरनं सुद्धा जाण्याची शक्यता आहे. जादूचे धुलीकण म्हणजे काय? तर जादूचे धुलीकण म्हणजे आपण काल जेव्हा जेवण आणि पाण्याला आपण हातात घेऊन आपण ठरवलं होतं की बाबा हे असं आपल्याला त्यातले निगेटिव्हिटी घालवायची आहे, असं जेव्हा आपण ठरवलेलं किंवा जेवणावरनं असं तुम्ही हात फिरवा, जादूचे सुवर्णकण आपण ऐकलंय वाचलंय तसंच कधी कधी तुम्हाला असं करता येणार नाही, पण सहज आपण करू शकतो. तो गेलाय तर त्याच्या मागे असं चल याला आपण हे दिलंय असं करू शकतो. जादूचे धुलीकण म्हणजे आभारी आहे, मी अत्यंत आभारी आहे. जादू सारखं करायची गरज नाही, पण असं सहज आपण अरे तो असं 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 करू शकतो. धुलीकण म्हणजे आभाराचे धुलीकण. धुलीकण म्हणजे आपण आपल्याला कल्पना नाही, आपल्याला असं दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही उन्हात बसता, उन्हाची तिरीप येते, तेव्हा तुम्हाला असं सगळं वेगळं वेगळं धुरासारखं हलताना दिसत असेल. कोणी पाहिलंय का हे? मी अनेकदा उन्हात पाहिलेलं आहे, त्यामुळे मला ते कळतंय की हे सगळं भरलेलं आहे, जरी आपल्याला आता रिकामं दिसलं तरी. तर ते जादूचे धुलीकण आहेत, ते त्यांना द्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्वाचा प्रसंग असतो, तो म्हणजे विमान प्रवासाचं उदाहरण घेऊया का आपण? बघा, आता तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी होते. तुम्हाला वेगळं एक हे घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं तुम्हाला? एक वेगळं तिकीट चेक इन होऊन तुम्हाला विमान जिथून सुटणार आहे, तिथून तुम्हाला जायला परवानगी दिली जाते. तिथे सुरक्षा व्यवस्थेचे लोक असतात. तुमचं तिकीट तपासलं जातं. की विमानात प्रवेश करताना विमानाचा जो कर्मचारी वर्ग आहे, तो तुम्हाला या वेलकम वगैरे असं करत असतो. तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर या सगळ्यांना आपल्या जादूच्या धुलीकणांनी शिडकावा करायचा आणि आभारी आहे असं आपल्याला म्हणायचंय. तर विमानात असताना विमान कर्मचारी देखील आपल्याला काही काही सुविधा देतात. आपल्याला पाणी हवं असेल तर लगेच देतात. आपण बटन दाबलं की धावत येतात, येस सर, येस मॅडम. हवाई सुंदरीपणा किंवा तिथे कोणी हेल्प करणारे व्यक्ती आहे, तुम्हाला खाद्य पेय देतात, तुमचं टेबल साफ करतात. शिवाय तुम्हाला ते थँक्यू स्वतः सुद्धा म्हणतात. मग अशांना आपण आभार देणं आपलं किती महत्वाचं काम आहे. खरं तर ते उच्च शिक्षित आहे तरी सुद्धा आपल्यासाठी ते काम करतात, कारण शेवटी तुमचं काम ही तुमची सेवा ही तुम्हाला कुठेतरी वरती नेते. आणि तर आपण प्रवास पूर्ण झाला आणि विमानातनं बाहेर पडताना विमान कंपनी, विमानाचा कॅप्टन, त्यांचे सहकारी, तुम्ही त्यांच्याबरोबर प्रवास केल्याबद्दल तुम्हाला आठवत असेल तर ते उभे राहून थँक्यू थँक्यू करत असतात. तेव्हा आपल्यालाही त्यांना कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणूनच आपल्याला निघायचंय. प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छित स्थळी तुम्ही जेव्हा सुखरूपपणे जाता, तेव्हा मनापासून आभारी आहे म्हणायचं. आणि जर तुम्ही विमान प्रवासाला सुरुवात करत असाल आणि त्याच्यावर आधीच तुम्ही चांगलं वाव मी विमानात प्रवास करतोय, वाव वाव, पहिल्यांदा गेलं तर न घाबरता वाव काय मजा येणार आहे, विमान प्रवासाने माझा वेळ नाही, त्याला आधीच जर तुम्ही थँक्यू दिलं तर तुमचा तो प्रवासही इतका छान होईल की तुम्हाला स्वतःला लक्षात येईल आपण कशाला इतके दिवस घाबरत होतो किंवा काय चाललेलं आपलं मनात. कारण आपलं खच्चीकरण हे घाबरण्याने होतं. घाबरणं ही भावना सुद्धा आपल्याला आता मनात ठेवायची नाही. तुमच्याकडे जादू आहे आणि जादूने काय काय घडू शकतं याची तुम्हाला कल्पना नाही. मोठमोठ्या गाड्या लोकांनी घेतलेत, मोठमोठे बंगले बांधलेत, विचारू नका. तुम्ही विजन बोर्डवर आपण पुढे येणारच आहोत भविष्यातल्या कामांसाठी, त्यावेळी तुम्हाला अजूनही लक्षात येणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्वाच्या आहेत. तर तर आपल्याला काय करायचंय, विमानवाल्यांचं सगळं झाल्यावर आपण कुठेही गेलो तर आपल्याला जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करायचा आहे. ओके, प्रत्येक वेळी तुम्ही विमान प्रवास पूर्ण झाल्यावर बाहेर पडताना ते उभे असतात. आपणही त्यांना मनातल्या मनात नाही तुम्हाला जमलं थँक्यू असं म्हणायची गरज नाही. आभारी आहे मनातल्या मनात म्हणा इतकं तरी ओके. आणि मनापासून आभारी आहे असं म्हणा. कारण जसं एका ठिकाणावरनं हवेतून जाणं दुसरीकडे हा खरोखरच चमत्कार नाहीये का? विचार करा आणि या चमत्काराबद्दल आपल्याला आभार मानायचे आहेतच. आणि हे ज्या कोणी बनवलंय, हे ज्या कोणी ह्या सगळ्याचा शोध लावलाय, त्या सगळ्यांचेच आपल्याला आभार मानायला हवेत, कारण त्या सगळ्यांमुळे आपण ह्या सोयी सुविधा आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत.
तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक लोक मदत करत असतात. जशी ही फाईल तिकडे नाही म्हणून तुम्ही पिऊनला कुणाला ऑर्डर करता. वॉचमन असेल तर तो तुम्हाला सॅल्यूट ठोकतो. त्याचं काय काम आहे? तुम्हाला सॅल्यूट ठोकायचं आहे की काय आहे? आपल्याला माहिती आहे त्याचं काय काम आहे. त्याला फक्त उभं राहायचंय. पण एखादा प्रेमळ माणूस कसे आज सर ठीक आहे ना, आज वेळेवर आला असं करतो. तो किती कृतज्ञ आहे. त्याची नेहमी बढती होत असेल, तो जरी तिथे तुम्हाला इथे साधा दिसत असेल तरी त्याचा गावी बंगला सुद्धा असू शकतो. तर कृतज्ञतेची शक्ती तुम्हाला जे हवंय ते मिळवून देणार आहे आणि तुमच्या लाईफ अगदी 360 डिग्री चेंज होणार आहे. तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांना म्हणजे कारकुनी कामं करणारे कर्मचारी असतील, स्वागत कर्मचारी असतील, उपहारगृहात काम करणारे असतील, तुम्हाला चहा वगैरे आणून देणारी, स्वच्छता करणारे, ग्राहक सेवा देणारे आणि कोणत्याही कामातले तुमचे सहकारी असतील, त्यांच्या सहकार्याबद्दल देखील तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायचीच आहे. त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करायचा आहे. जर तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकवत असाल, जर तुम्ही क्लासेस घेत असाल मोठ्यांचे लहानांचे, तर तुम्ही त्यांना सुद्धा जादूचे शिडकावा केलात. हे सगळे मस्त माझे स्टुडंट करतायत. तरी तुम्हाला खूप त्या मुलांमध्ये फरक जाणवेल. ते पालक तुमच्याशी येऊन डे बाय डे वेगळंच काहीतरी बोलायला लागतील. तुमच्या सगळ्या लक्षात या जादू यायला लागतील. तो जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती थोडीशी इकडे तिकडे आहे, काही मुलं 80% हुशार आहेत, काही 20%, तर त्या लोकांना पण तुम्ही स्पेशल धुलीकण पाठवा. त्यांना ब्लेसिंग्स द्या. ब्लेसिंग्स देऊन आपल्याकडे फिरून ते येणारच आहेत 4 पटीने, पण त्यांना दिलेल्या ब्लेसिंग सुद्धा निर्मळ क्लीन मनाने आपण जेव्हा ब्लेसिंग देतो, त्यांचंही भलं होतं. तर तुम्हाला तुमच्या बरोबर दुकानात काम करणारे मदतनीस, तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्यांना सातत्याने मदत म्हणजे जादूच्या धुलीचा शिडकावा तुम्हाला करायचा आहे. तो न विसरता करायचा आहे आणि ही कृतज्ञता तुम्हाला ऑफिसमध्ये तुम्हालाच समजेल की किती भरभराट देऊन गेली आहे तुम्हाला. धुलीकण म्हणजे जस्ट हात फिरवायचे आपला. धुळीकण म्हणजे तुम्हाला बोलले ना, प्रकाशात तुम्ही बघितलंय का कधी उन्हात घरात ऊन आलेलं असतं तर आपल्याला असं धूर दिसतो आणि त्यात काहीतरी हलत असतं असं दिसतं. जरा पाहिलं नसेल कधी तर उन्हात जाऊन उभं राहून किंवा उन्हाच्या बाहेर थांबून उन्हाचा जो प्रकाशाचा कवळाचा येतो ना, त्याच्यात आपल्याला असं पूर्ण आपल्या आजूबाजूला सगळं धुरासारखंच वातावरण आहे. आपल्याला फक्त ते नीट क्लीन दिसत नाहीये, पण उन्हांमध्ये ते दिसतं. धुलीचा शिडकावा म्हणजे जसं आपल्या हातात काही सुवर्णाचे कण नाहीयेत, पण आपण कृतज्ञतेच्या प्रेमाची जादू पण त्या जेवणावर आपण हात फिरवणार आहे तसंच आहे. त्याला आता तुम्ही डायरेक्ट तर असं करू शकत नाही. एखादा पाया पडल्यावरच आपण असं करू शकतो, पण तुम्ही द्यायचंय याला ह्याचं चांगलं होतं, याचं हे करू. ते धुलीकण फक्त ढकलले जातील. धुलीकण म्हणजे काय वेगळं काय करायचं नाहीये. कृतज्ञता व्यक्त करून त्याच्यावर आपण शिडकावा केलाय. जसं काय आपल्या हातातनं फुलं पडतात असं समजायचंय. हे सगळा माइंड गेम ओके. तर दुकानात काम करणारे, हॉटेलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष लोकांना सेवा देण्यासाठी खूप मेहनत घेतात. लोकांना सेवा देण्याचं काम त्यांनी निवडलेलं आहे. हे काम करताना त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं सुद्धा ते पाहत असतात. काही कृतज्ञ देखील असतात. पुढल्या वेळी तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करा. म्हणजे एक जस्ट विचार करा की तो जो कोणी मुलगा तुमच्या समोर सेवा देतोय, तो त्याच्या आई वडिलांचा लाडका मुलगा असला तर, किंवा लाडकी मुलगी असू शकेल, ज्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकणार नाही असं भावंड असेल, काम करणारे कोणी आई कोणी वडील असतील ज्यांच्यावर कुटुंब आणि मुलं बाळ अवलंबून असतील, कोणी जोडीदार किंवा मित्र त्याच्यावर किंवा तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल, हा सगळा विचार केल्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल दयाळूपणा आणि सहनशीलता बाळगणं खचितच योग्य ठरेल. म्हणजे आपल्याला फक्त सतत आपल्याला तिकडे कर्मचारी आहेत. तुम्हाला माहितीये का मॉलमध्ये पण बिचारे कितीतरी तास काम करत असतात. त्यांना उभं राहण्याचं काम असतं. आज मी दिवसभर मेट्रोने प्रवास केलाय, तर मेट्रोमध्ये तर नवीन प्रकार मी पाहिला, की गाडी जाईपर्यंत एका जिन्याजवळ एक मुलगी उभी होती आणि तिने पट्टा लावलेला आणि आम्हाला ती जिन्यावर चढू देत नव्हती. कारण पुन्हा आता हे नवीन काहीतरी तिकडे आलंय. मी एका वेगळ्या अंधेरी वेशच्या
गुंदवली का काय अशा एरियात गेले होते मेट्रो पकडायला. तर तोही मला अनुभव आला. तरुण मुलगी आहे ती 12-12 तास 18-18 तास जर काम करत असेल तर घरी जाताना तिची काय अवस्था असेल. तिला आई वडील आहेत, ती घरासाठी काम करते. आपण तिला हाडतूड केलं तर चालेल का? हा विचार येता क्षणी मला इतकं हे झालं की अरे बापरे कसं होणार आहे. आणि आता जर आपण इतक्या लहान वयात ती इतका वेळ उभी राहिल्यावर तिला त्रास नाही का होणार. तर आपल्याला त्यांना आशीर्वाद देणं गरजेचं आहे. कारण आपल्याच चांगल्यासाठी आपण मागे ऐकलं असेल परेलला काय झालं होतं. चेंगराचेंगरी झाली होती लोकांची घाई गडबड झाल्यामुळे आणि अनेक माणसं विनाकारण हकनाक बळी गेली होती. तर असं होऊ नये म्हणून मेट्रोमध्ये पण तितकीच चेंगराचेंगरी होती आज. पण मी शांतपणे सगळं काम केलं आणि माझा दिवस इतका उत्कृष्ट आणि छान गेला की विचारू नका. मी ठरवलेलं प्रत्येक काम आणि मला ट्रॅव्हलिंगचं पण इतकी मजा आली की मला एक व्यक्ती भेटले आणि त्यांनी मला 2-3 ठिकाणी स्वतःच्या कारने सोडलं. म्हणजे शांत राहून जर आपण काम केलं आणि मी ठरवलेलं आज माझी 4 कामं झालीच पाहिजेत. 4ही कामांमध्ये मी सक्सेस झाले, व्यवस्थित काम झालं आणि उलट पुढे आणखी मला हुरूप आला की नाही, नाही आपलं पॉझिटिव्ह राहणं आपल्याला किती फायदे करून देतंय. आपले पैसे वाचतात, आपण आनंदाने राहतो, आनंदाने बोलतो, लोकांशी डिस्कस करते. आणि सध्या तर माझं हेच काम आहे. मी लोकांना त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या काही चॅलेंजेसना किंवा ब्रेकडाऊनना मी त्यांना सोल्युशन देतेच आहे. उभे म्हणजे जाताना येताना कुणाला काही वाटलं तर मी सांगते म्हणजे मी आज एका नातलगांकडे गेलेले तर त्यांना राईट हँडला इथे काहीतरी चॅलेंज होतं. त्या खरं तर मोठ्या आहेत, पण त्या इतक्या बडबड बडबड करत होत्या. म्हणजे निगेटिव्ह बोलून बोलून तुम्ही त्या तिथेच गुरफटून राहिलेल्या आणि जवळजवळ अनेक दिवस त्यांचा हात बरा होत नाहीये. मी त्यांना म्हटलं फक्त 15 दिवस तुम्ही अलगद असा हातावरनं दुसरा हात फिरवा आणि या हाताला खूप काम केलंयस म्हणून थँक्यू म्हणा. बस 15 दिवस थँक्यू तुमचं काय काम करताय बघा. कारण ₹500 त्यांना रोज ते काय करतात ना, मला आता नाव नाही आठवत आहे. डॉक्टर नंतर एक फिजिओथेरपी फिजिओथेरपी येस येस. फिजिओथेरपी हां. तर ₹500 पर टाइम त्यांना द्यावे लागतात. म्हटलं फक्त 15 दिवस तुमचा हाताला प्रेमाने स्पर्श करा आणि त्याला थँक यू म्हणा आणि मला फोन करा. माझे हे जादूचे 2 शब्द तुम्ही वापरून पहा आणि निगेटिव्हिटी काढून टाका मनातनं आणि खरोखर जर त्यांनी केलं तर त्यांचा मला फोन येणार आहे. त्यामुळे मी जे भेटतील त्यांना त्यांचे चुका म्हणण्यापेक्षा तुम्ही असं केलं होतं का? तुमच्याकडनं असं घडलंय का? म्हणून हे झालंय का? तर हो, असं ऐकल्यावर मग मी पुढे सल्ला देते, असं करा, तसं करा. तर हल्ली मी लोकांना सल्ले द्यायला लागली आहे. पण त्यांना पटलं तर त्यांनी घ्यावेत, नाही पटलं तरी आम्हाला सांगितलंय तुम्ही सांगा. ऐकणार त्यांचं भलं, नाही ऐकणार. ते पुन्हा येणार आमच्याकडे. आता जरी तुम्हाला पटलं नाही मी काय सांगते, तरी तुम्ही परत काही दिवसांनी साक्षी मॅडमना सांगणार आहे, परत एकदा चालू करा हो. चालू करा आणि पुन्हा आपण चालू करू, नो प्रॉब्लेम. तर कधी-कधी आता तुमच्या लक्षात आलं का तिथे काम करणारे त्यांच्या आई-वडिलांचे लाडके आहेत. एखाद्या घरातला एकुलता एक मुलगा आहे, पण शिक्षण झालं नाही किंवा परिस्थितीमुळे तो तिथे आलाय. त्याला तिथे काम करावं लागतंय आणि तो समजा तिकडे चप्पल तुम्हाला देतोय, तर तो चप्पलची पण सेवा करतो. तुम्हाला चपला वेगवेगळे आणून देतो. काही-काही लोकं इतके छळतात मी स्वतः बघितलंय. 10, 12, 15, 20 असं काढून घेतात. चल मग चढवून दाखव. असे पण वागणारे मी लोकं बघितलेत. उद्धट वागण्याचा काय आपल्याला फायदा होतो आणि चांगलं वागण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा फायदा काय आहे, हे मला माहिती आहे. तो व्यक्ती तुम्हाला पायात बसून चप्पल घालतोय म्हणजे तो खाली तो हेच झालाय, नतमस्तक आहे. त्यामुळे त्याची भरभराट होणार आहे. पण तो तुम्ही जबरदस्ती तर त्याला ही दे रे, ती दे रे असं करत राहिलात. एक तर फायनल 2-3 काढा आणि त्या चेक करा आणि तो तुम्हाला घालायला येत असेल, तर कृपया प्रयत्न करा स्वतः घालण्याचा आणि जर तो घालतच असेल, एखादा खरंच खूप कनवाळू असतो व्यक्ती, तर तुम्ही घालून घेतलात तरी त्याच्या प्रत्येक टचला तुमच्या हातून लगेच आशीर्वाद निघाला पाहिजे. आभारी आहे, आभारी आहे. त्याला कळणार नाही मनातल्या मनात तुम्हाला काही माहितीये ना, हा मला पायात चपला घालून देतोय. पण असे अनेक उद्धट लोक आहेत, मिलिटरीमध्ये काम करणारे, पोलिसांमध्ये वरच्या लेव्हलला काम करणारे लोक, त्यांच्या घरी असलेल्या पोलिसाला, पोलीस म्हणून तो आलाय, तुमच्या घरी तुम्हाला दिमतीला दिलाय, पण तो तुमचा नोकर नाहीये. नोकराच्या वर्तान त्याला वागवतात. त्याला बुटांचे म्हणजे मिलिटरीत तर मी ऐकलेलं आहे हे आहे म्हणून ते बुटांचे लेस सुद्धा बांधायला उभे राहतात.
तुम्हाला त्यांना कृतज्ञता द्यायची आहे. तुम्ही जी सेवा घेता तिची जर तुम्ही कृतज्ञता दिली नाही तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि त्याचं फळ तुम्हाला चाखावंच लागणार आहे. कारण तुमच्यासाठी जरी तो कर्मचारी असला तरी तो त्याच्या आई वडिलांचा लाडका आहे, तो त्याच्या बहिणीचा खूप आवडता भाऊ आहे आणि तो घरासाठी झटतोय मुळात. सो तुम्हाला त्याला आभार मानून जर तुम्हाला फायदा हवाय लाईफमध्ये, तुमचे रिलेशन तुम्हाला चांगले करायचे तर ही कामं न विसरता करायची. तुम्ही हा प्रणच घ्या की आपण जो भेटोल त्याला आपल्याला थँक्यू म्हणायचंय. आजचा माझा प्रवास इतका अप्रतिम झाला, मी कुठेही घाई गडबड केली नाही आणि मी फार वर्दळीच्या रस्त्यातनं आज प्रवास केला. पण माझी ऑटो कुठेही सिग्नलला सुद्धा थांबली नाही आणि थांबली तरी 2 मिनिटात ती चालू झाली. याचं कारण पॉझिटिव्हिटी. मी पॉझिटिव्ह होऊन गेले. आज माझी सगळी कामं होणार आहेत आणि छान होणार आहेत. इव्हन मी 2-3 ऑडिशन करता करता मी आज 5-6 ऑडिशन करून आले आणि ऑडिशन घेणारा पण इतका आनंदी झाला, मॅडम बहुत अच्छा किया आपने, असं मला सांगत होतं. तर म्हणजे माझा आनंदाचा उत्साह घेऊनच मी तिथे गेले. तिथे माझा पहिला नंबर लागला. मी पटापट एक एक सेकंदाला चेंज करून मी ऑडिशन दिलं. तर तुमचं वागणं कसं आहे, तुमच्या वागण्यावर तुमचे भले लाखो दुसरे तुमचे आजूबाजूचे कोलिग्स तुमच्या लेवलचे जरी नाराज असतील, पण खालची लोक जर तुमच्यावर इम्प्रेस असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करत असाल, कधीतरी त्यांना थोपटा, त्यांना विचारा तुला काही अडचण आहे का, एखाद्या वेळेस 550, 500, 1000 रुपयाची त्यांना मदत करा. हे तुम्हाला कुठल्या वरच्या लेवलला घेऊन जाईल तुम्हाला कळणारही नाही आणि तुमची अनेक स्वप्न आपोआप पूर्ण होतील. तर कधी कधी एखाद्या ठिकाणी सेवा देताना एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणाने वागेल, तुमच्याकडे जेवढं लक्ष द्यायला हवं तेवढं देणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणाल की या व्यक्तीला मी कृतज्ञता कशी देऊ. पण हेच तर आव्हान कधी कधी आपल्या समोर येतं आणि त्या आव्हानाला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि ते सुद्धा शांतपणे. तुम्ही शांतपणे हँडल करा. काल पण मी एक प्रसंग सांगितला की माझ्या स्कूटरवर 12व्या माळ्यावरनं वस्तू पडली, पण मी जराही चलबिचल न करता शांतपणे गेले आणि त्या माणसाने आम्हाला खरोखर कुठलाही वाद न घालता आम्हाला आम्हाला जेवढे झाले तेवढे पैसे आम्हाला त्याने दिले. आता तो भाग वेगळा आहे की माझ्या गाडीला थोडीशी दुखापत झाली झाली काय ते जाऊ दे, पण आमचे माणसांचे कोणाचे वाद झाले नाही कारण मी शांत राहिले. मी मुळात अशी नाहीये, मी भांडकुदळ आहे, मी आरडाओरडा करणारी आहे, मी लगेच रिॲक्ट होणारी व्यक्ती आहे. पण जेवढं मला कळलंय तेवढं मी माझ्यावर आवर घातलाय आणि त्या कृतज्ञतेची फळं मी चाखतेय. म्हणजे मला वाटतं बसलेल्यातल्या 4-5 जणांना तरी माझा स्वभाव माहिती आहे. फटकन राग येणं, पटकन हे करणं हे माझ्या मूळच्या स्वभावातच आहे. पण मी इतकी कूल झाले की नाही, हे योग्य नाहीये भारती. आणि मुळात मी पहिल्यापासून खालच्या लोकांसाठी मला वाटतंच, कारण खालचे मीन्स जे आपल्याला वाटतात ना, जे लोक खालची कामं करतात ती खालची नसतात मुळात. आज एक रस्ता साफ करणं हे काही फालतू काम आपण गृहीत धरूच नये. ते चांगलं काम आहे आणि ते खरं तर आपल्या देशाची आपल्या प्रांताची सेवा करतायत. सो त्यांना थँक्यू म्हणणं आपलं कर्तव्य आहे. ओके, तर पुढे निघूया आपण. कधी कधी एखाद्या ठिकाणी एखादा उद्धट व्यक्ती आपल्याला भेटते, पण तिथे तुमची कमालीची कृतज्ञता तुम्ही ठेवायची आणि त्या परिस्थितीतही तुम्हाला स्ट्रॉंग राहायचंय, आनंदीच राहायचं. ओके, बिचाराला काहीतरी नड असेल, घरातनं भांडून निघाला असेल, त्याच्या काहीतरी समजा त्याला कुठेतरी जायचंय आणि त्याला जाता आलं नसेल, त्याच्या घरी कोणीतरी आजारी असेल पण त्याला ऑफिसमधनं सोडत नसतील, असे अनेक प्रसंग असतात ज्यामुळे ती व्यक्ती कावलेली असते, रागावलेली असते. तर तेव्हा त्या व्यक्तीवर आपण न रागवता आपण हा विचार, आता तरी आपल्याला जागरूकता आलेली आहे, आपण हा विचार करूया की हा असं का वागतोय. त्याच्यावर जादूच्या धुलीचा शिडकावा आपल्याला टाकायचा आहे की देवा याला काय अडचण आहे त्यातनं त्याला बाहेर काढ, याला सगळ्या त्रासातनं मुक्त कर आणि याचं भलं होऊ दे. हे जरी बोलला तरी तो माणूस तुम्हाला काही वेळात शांत झालेला दिसेल. तर आपल्याला कृतज्ञतेची जादू पसरवायची. तर काही झालं तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जादूचा वापर करायचा सोडायचा नाहीये. ती व्यक्ती तुमच्याशी कशीही वागली असेल
तर जरा विचार करा की ती तुमच्याशी बोलताना ती किंवा तो कुठल्या तरी अडचणींचा सामना करतोय का. तुम्हाला हे कळणार नाही. कदाचित त्या व्यक्तीला वाटत असेल किंवा जवळच्या व्यक्तीला तिनं गमावलेलं असेल, तिचा विवाह नुकताच मोडलेला असेल किंवा ती आयुष्याबद्दल निराश असेल आणि काही टोकाचा निर्णय घ्यायचा विचार करत असेल. अशा वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीशी कृतज्ञतेनं आणि दयाळूपणानं वागत नसाल, तर त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेली, म्हणजे आपण जर त्याला धुलीकण पाठवले, आपण त्याच्या आयुष्यात आनंद येऊ दे एवढं जरी म्हणालो, तरी त्याच्या आयुष्यात घडलेली ही मोठी गोष्ट असू शकते. याचं एक उदाहरण माझ्या मास्टर्सने मला सांगितलं होतं. मृदुल सैनी नावाच्या एक मास्टर आहेत. त्या एकदा विमानातनं प्रवास करत होतात. तर त्यांच्या बरोबर एक लेडी होती आणि तिची 3-4 मुलं तिच्या बरोबर होती. अ, ज्यावेळी ती मुलं जरा गडबड करत होती आणि ती जी स्त्री आहे ती प्रचंड वेगळ्या भावनेत होती. म्हणजे आपल्याला कल्पनाही नव्हती ती कसल्या भावनेत असेल. म्हणजे तुम्हाला हे सांगणं मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे, की आपल्याला कधी-कधी काहीच कल्पना नसते आणि त्या स्त्रीला, त्या मुलांकडे लक्ष देण्यात पण तिचं कुठेतरी अशी ती वेगळ्या मनस्थितीत होती. आमच्या मॅडम तिच्या बाजूला बसलेल्या, तर त्यांनी तिला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठल्यातरी वेगळ्याच जगात होती. मग त्यांनी हळू मुलांची गट्टी केली आणि मुलं हळू शांत झाली थोडी आणि नंतर त्यांनी तिला विचारलं, की म्हणजे विमान प्रवास झाल्यावर कोणाला काहीतरी त्यांनी विचारायला गेल्या त्या आणि ती फुटली बाई. फुटली म्हणजे ढसाढसा रडायला लागली. कारण त्या विमानातनं ती बाई एका सैनिकाची बायको होती आणि त्या विमानातनं ती तिच्या नवऱ्याचं प्रेत आपल्या 3 मुलांबरोबर घेऊन जात होती. तुम्ही विचार करा की ती अशी का वागते. चिडले होते लोक आजूबाजूच्या विमानातली. काय मुलांची कटकट आहे, बाईचं लक्ष नाही, हिला अक्कल नाही. आपण काय केलं? साधा विचार करा. आपण तिच्या दुःखावर फुंकर तर नाही मारली, पण आपण आणखी तिला शिव्या घालून आपण काय केलं? आपण आपलं नुकसान केलं. तुम्ही ज्या चांगल्या कामासाठी जात होतात, मुलं नाही रडणार तर काय मोठी माणसं रडणार? मुलं मस्ती करणार नाही तर काय मोठी माणसं करणार? तर कुठलाही सारासार विचार न करता जेव्हा आपल्याकडनं कृती घडते, ही नकळत आपण पापाचे भागीदार होतो. आलं लक्षात? मॅडमने मुलांना शांत केलं कारण त्या ध्यानी होत्या आणि त्यांना काय लक्षात आलं होतं काहीतरी गडबड असणार. कारण अशी आई कुठलीच वेडी नसते. आपल्याला बोलायला खूप सोपं असतं, ही काय, हिला काय अक्कल नाही का, हे नाही का, ते नाही का. बट नो, नेव्हर. हे प्रसंग त्यांना आठवल्यावर जाताना ती बाई पुन्हा त्यांच्या गळ्यात पडली आणि तिने तिला आभार मानले, की माझ्या मुलांना शांत केलं. ऍक्च्युली मला भानच नव्हतं कारण 3 लहान मुलं तिच्या पदरात असताना तिचा नवरा गेलाय, हे केवढं दुःख. ती चेहऱ्यावर आव कुठलाही न आणता घेऊन निघालेली आणि विमानातल्या लोकांना काहीही बोलायला काय झालं होतं, शांत बसायला काय झालेलं, ती तर गडबड करत नव्हती. मग आपण हे सुद्धा बघत नाही की मुलं आहेत, ती लहान आहेत, ते गडबड करतायत, आपल्याला लगेच राग येतो. पण ती बाई कुठल्या मनस्थितीतून जात होती याचा जर आपण विचार केला, तर त्यावेळी मॅडमना काय माहिती त्यांना काय वाटलं. त्यांनी तिच्या मुलांकडे लक्ष दिलं, मुलांना खाऊ पिऊ घातलं हवाई सुंदरीकडनं आणि त्यांना तो प्रसंग आयुष्यभरासाठी लक्षात राहिला, की देशाचं बलिदान करणाऱ्या सैनिकांना आपल्याकडनं पैसे जातात वगैरे ठीक आहे रे, पण एक माणूस आयुष्यातनं निघून जातो तरुण वयात 3 मुलांना सोडून, त्या बाईचं दुःख काय असते. सो आपलं काम फक्त ब्लेसिंग देणं आहे, बाकीचा विचार करायचा नाही. काय गोंधळ चाललाय, शांत राहायचं आणि तुमची सत्व परीक्षाच आहे ती. तुम्हाला शांत राहता येतं का कुठल्याही परिस्थितीत? तर दयाळूपणानं वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड प्रसंगांना, अवघड लढाईला तोंड देत असते. असं फिलो ऑफ अलेक्झांड्रिया सुमारे इसवी सन पूर्व 20, इसवी सन 50 एक तत्वज्ञ म्हणतात, की दयाळूपणे वागा, कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड आव्हानांना तोंड देत असते. तर एखाद्या व्यक्तीशी तिनं केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी आणि त्याच्याशी तुम्ही जर फोनवर बोलला असाल, तर केवळ कसं तरी आभारी आहे असं तुम्हाला म्हणून टाकू नका. तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते हे स्पष्ट करा. उदाहरणार्थ तुम्ही मला मदत करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले त्याबद्दल मी आभारी आहे. एखादी व्यक्ती फोनवर पण तुमचा प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करते. आपल्याकडे आता त्या सोयी आहेत.
तुम्ही विचार करा, आपल्याला फोन ज्या कोणी दिलाय, पहिल्यांदा आपल्याकडे घरचा फोन तो सुद्धा ज्या कोणी बनवलाय, फोनचा मॉडेल ज्याने बनवलंय, त्याने किती डोकं वापरलंय. आपण आज एकमेकांशी धडाधड बोलू शकतो, आपण फोनवर भेटतोय, आपण मेसेज करतोय, ईमेल करतो, ही सगळी सोय ज्याने आपल्यासाठी निर्माण केली, त्याला आपल्याला किती थँक्यू म्हणायला हवे. कारण हे सगळं आपल्याला पॉसिबल झालंय. आपलं आता मी तुमच्याशी बोलते, आपण 20 लोक तरी असू लांब लांबची, आपल्याला ही सगळी संधी कोणी दिली आहे? कोणी हा हेडफोन बनवलाय, कोणी हा इयरफोन बनवलाय, कोणी हे कपडे बनवलेत, कोणी आपल्याला नेट दिलंय. हे ज्या कोणी दिलंय त्या प्रत्येकाचे आपल्याला आभार मानणं किती गरजेचं आहे. याचा जर तुम्ही थोडासा डीप मध्ये गेलात तर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जी जादू घडणार आहे ती तर अवर्णनीयच आहे. तर तुम्हाला जो कोणी मदत करतो, तुम्हाला कोणीतरी लगेच होम डिलिव्हरी करतं, अशी अनेक लोक आहेत. एखादं तुम्हाला ऍप आहे, डीमार्ट वाले पण तुमच्या घराजवळ सामान पोहोचवतात, कधी कधी तुमच्या घरी आणून देतात. डीमार्ट तर डीमार्टला पण थँक्यू म्हणायचंय, त्यांच्या ट्रॅव्हलिंगला पण थँक्यू. ते आपल्या घरापर्यंत पुरल्याला डीमार्टचं असं शॉप आहे की तिकडे सामान येतं, तुम्ही जाऊन आणू शकता. पण घरपोच पण सेवा आहे आपल्याला. आपल्याला जी सेवा आहे ती आपल्याला मिळते. इव्हन मी माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टचे सुद्धा आभार मानते. कारण लिफ्ट नसती तर मी कसे इतके माळे चढले असते, आजी आजोबा कसे वर आले असते, तर आजोबांसाठी पुन्हा आपल्याला खालीच घर घ्यावं लागलं असतं. आणि जेव्हा एकदमच कोणाला त्रास असतो एखाद्या पेशंटला, तेव्हा लिफ्ट किती कामाला येते. त्या लिफ्टचे देखील आपल्याला आभार मानायचे आहेत. कारण आपल्याला लगेच गरम होतं. आपली हल्लीची फुलं तर आळशीच आहेत, त्यांना ते लिफ्ट आहे ना, मग मस्त मजा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जी सेवा ज्या ज्या गोष्टींमधून मिळते त्या त्या गोष्टींची सेवा तुम्ही घेताय, त्या सेवेला आपल्याला धन्यवाद द्यायचे. असं किती धन्यवाद निघतील विचार करा. तर आपण अजून भूतकाळात आहोत आणि भूतकाळात खडलेले खड्डे आपल्याला एक माझ्या बहिणीच्या घरी एक दुकान आहे सबर्बत म्हणून, ती अंधेरी साईडला राहते. तर जेव्हा तिचा मुलगा लहान होता तर तेव्हा ती दर 10-15 मिनिटाला होम डिलिव्हरी मागवायची. कारण त्याला तो कधीच नीट सांगायचा नाही, मला हे हवंय. तो त्याला 2-4 वस्तू हवंय, तो 10 वेळा बिचारा 4 फळे चढून यायचा. तर ही सेवा देणाऱ्या व्यक्तीला जर आपण थँक्यू नाही म्हणालो तर आपण किती कृतज्ञ आहोत. त्यांना थँक्यू म्हणायचंय, मनापासून बोलायचंय. तर तुम्हाला त्याबद्दल का कृतज्ञता वाटते हे स्पष्ट करा. कारण तुम्हाला त्यावेळी अर्जंट तुमच्या हातात ती वस्तू मिळते, तुमचं पटकन काम होतं, तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ काढला, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि या परिस्थितीतून माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आपण हाय हॅलो थँक्यू म्हणतो, पण ते वरवरच असतं, आपल्याला हृदयातनं म्हणायचं. आणि त्याची जादू बघायची असेल, तुम्ही कामाच्या ठिकाणी त्रस्त असाल, खूप काम असेल, हा, तरी पण तुम्ही बॉसला थँक्यू म्हणा, तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना थँक्यू म्हणा, तुम्हाला त्याचा फायदा दिसेल. तुम्हाला तुमचं काम जे आता असं त्रासाचं अडचणीचं वाटतंय ते तुम्हाला सहज होतंय असं वाटायला लागेल. तर ही कृतज्ञतेची जादू आहे. तर एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता किंवा त्याच्या आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून ते मानले, तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्याकडे नीट तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्याकडे नीट न बघता आभार मानत असाल तर ते त्यांना पोहोचत नाही. तर त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही दुसरीकडे कोणीतरी बघून, हा ठीक आहे ठीक आहे आभारी आहे, त्या आभाराला थँक्यूला व्हॅल्यू नाही. तर तुम्ही कुठेही बघत आभार मानलेत किंवा खाली बघत आभार मानले तर असं म्हणालात की आभारी आहे, किंवा तुम्ही मोबाईलवर बघत दुसऱ्याला आभारी आहे म्हटलं तरी ते आभार त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि इकडे म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही आभारी आहे असं म्हणायचंय, तेव्हाच तुमच्या समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी तुम्ही वाया घालवता. 2 वर्षापूर्वी आपल्या लेखिका महाशय म्हणतायत, मी एका दुकानात माझ्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायला गेले. तर त्या स्टोअर मधल्या मदतनीस मुलीला जेव्हा कळलं की मला नक्की काय शोधतेय, मला काय हवंय, तर जणू काही ती तिच्या बहिणीसाठीच भेटवस्तू हवी आहे अशा थाटात भेटवस्तू शोधायला लागली. आणि थोड्याच वेळात मला जशी हवी तशी भेटवस्तू तिने माझ्या समोर आणून ठेवली.
आणि नेमका त्याच वेळी माझा मोबाईल वाजला. मी बोलत बोलत स्टोअरच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. माझं बोलणंही संपलं आणि अचानक अस्वस्थपणाची भावना मला जाणवली आणि लगेचच मी दुकानात गेले आणि जिने मला मदत केली होती तिला भेटून मी तिचे आभार मानले आणि केवळ आभार मानले नाही तर तिने केलेल्या मला सर्व प्रकारच्या मदतीचं कौतुक केलं आणि मी तिच्यावर कृतज्ञतेच्या धुलीकणांची पखरण केली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि मी आतापर्यंत कधीही पाहिलं नव्हतं एवढं खुशीचं हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं मला पाहायला मिळालं. तर हे जे काही आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टली आशीर्वाद मिळतात त्यामुळे आपलं जीवन सुसह्य होतं, आपल्या जीवनात अनेक प्रकारचा आनंद प्रवेश करतो. तर आता त्या व्यक्तीला तिचं कामच होतं, तिने दुकानातनं वस्तू तिला दाखवायचं, पण तिने मनापासून ते काम केलं आणि लेखिकेनंही जाऊन तिला मनापासून तिचे आभार मानल्यावर तिच्याच डोळ्यात पाणी आलं की मी केलेल्या मेहनतीचं आज चीज केलं कोणीतरी. कारण कधी कधी काय होतं की आपल्या घरात सुद्धा आपल्याला नीट हे मिळत नाही. आपल्या घरातले लोक पण आपल्याला तुझं काय रोजच आहे असं वगैरे बोलतात आणि तुम्ही कुठेतरी शोधत असता, संधी शोधत असता की मला कोणीतरी थँक्यू म्हणतंय का. आणि ते जर हे काम आपण केलं तर ती व्यक्ती खरोखर की कुणाला तरी माझ्या गोष्टीची माझ्या कामाची कदर आहे ह्या समजण्यामुळे, हे तिला समजल्यामुळे तिला जो अत्यानंद होतो त्याने तुम्हाला किती जादूने तुमची कृतज्ञता वाढते, तुमच्या गोष्टींमध्ये जादूच्या वाढ होते हे तुम्हाला दिसूनही येणार नाही, पण ती झालेली आहे हे तुम्हाला निश्चित कळेल. तुमचं आतापर्यंतचं जादूच्या पूर्वीचं आयुष्य आणि जादू नंतर तुमचं आयुष्य यात तुम्हाला जर तुम्ही डोळस असाल तर नीट तुमच्या लक्षात येईल की आपल्या ह्या वागण्याने समोरच्याला इतका आनंद होतोय. मी नाटकात काम करते पण कधीतरी एखादी व्यक्ती येऊन मला काहीतरी बोलून जाते, गोष्ट दुःख वाटण्यासारखी आहे, पण मला तिथे असं वाटतं की ही एकच व्यक्तीने माझं नाटक नीट पाहिलंय कारण तिला वाटतं की मी यात एक सुद्धा चूक करू नये म्हणून ती येऊन मला माझी चूक सांगते. हा तिचा ग्रेटनेस आहे. सगळेजण वावा वावा करतात बरोबर आहे, ते पण माझे प्रेक्षकच आहेत, त्यांना पण माझं थँक्यू आहे. पण जी व्यक्ती मला माझी चूक दाखवून देते की तुझ्याकडनं हे एवढंस कमी नाही व्हायला पाहिजे, तू एवढा न्याय दिला भूमिकेला आणि 1% जर तुझं मागे पुढे झालं तर पुढच्या वेळी तू प्रयत्न कर. तर तिला सुद्धा मी, तिने मला रॉंग सांगितलं किंवा मला काहीतरी हे केलं म्हणून मी तिला काहीही बोलत नाही, उलट हा माझा खरा प्रेक्षक आहे आणि त्याने मला हे सगळं सांगितलेलं आहे हे मला, म्हणून मी त्याची गोष्ट, तू हे चुकलंय तुझं तर त्याच्यातही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही 100% करेक्ट व्हा म्हणून ती व्यक्ती तुम्हाला सांगते. हा विचार जेव्हा आपण आपल्या मनात आणून आपला दृष्टिकोन बदलू तेव्हा आपलं आयुष्य खूप सहज आणि सोपं होतं. तर आपल्याला लक्षात आलंय आपल्याला काय काय करायचंय. तर आपल्या मॅडम दुकानातनं त्या दिवशी आनंदात गेल्या, त्यानंतर मला कोणी सेवा दिली असं त्या सांगतायत तर त्यांच्यासाठी जादूच्या धुलीकणांचा वापर करते असं नाही, पण सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये मी कृतज्ञतेच्या जादुई प्रसंगाचा त्या वापर करतायत असंही त्यांनी लिहिलंय आणि तसंही लिहिलंय. जेव्हा माझी मुलगी माझा निरोप घेऊन तिच्या घरी गाडी चालवत जात असते किंवा निघते तेव्हा त्याआधी ती घरी सुरक्षित सुखरूप पोहोचल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि कल्पनेनं बोटांनी तिच्यावर आणि तिच्या गाडीवर जादूचे धुलीकणांचा शिडकावा करते. कधी कधी जेव्हा मी स्वतः नवीन प्रकल्पाला सुरुवात करते आणि तसं करण्यासाठी संगणकावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते, तर कधीतरी मला हवी ती विशिष्ट गोष्ट खरेदी करण्यासाठी मी जेव्हा दुकानात जायला लागते तेव्हा जादूच्या धुलीकणांचा मी निघण्यापूर्वीच त्या दुकानावर वर्षाव करते. माझी मुलगी गाडी चालवताना जादूच्या धुलीकणांचा ती सुद्धा म्हणजे मुलगी सुद्धा स्वतः वापर करते. आणि जर तिच्या शेजारनं एखादी गाडी गेली आणि कार चालवणारा जर ताणाखाली तिला दिसला, आपल्या लक्षात येत असेल, तर ती वेगाने गाडी चालवत असेल तरी ती त्यालाही बरं वाटावं आणि त्याला सुखरूपपणे गाडी चालवावी म्हणून त्या कामासाठी त्याच्यावरही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते.
आजच्या कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांना तुमच्या सोबत घेऊन विविध क्षेत्रात सेवा करणाऱ्या काम करणाऱ्यांवर तिचा वापर करा आणि त्या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणून जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करण्याची एकही संधी सोडू नका. आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान 10 लोकांचे आभार माना. तुम्हाला बिघडत नाही, त्यामुळे त्याच्या सेवेमुळे लाभ झाला असं मनातल्या मनात आभार मानलेत तरी चालेल. जादूचे धुलीकण तुम्ही घरी बसूनही त्यांच्यावर टाकू शकता आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचतील. उदाहरणार्थ मनातल्या मनात तुम्ही त्याच्याशी असं म्हणू शकता, प्रत्येक दिवशी अगदी काढून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या या कामगारांचा बाबत मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तर विविध क्षेत्रात सेवा क्षेत्रात काम करणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती जणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे हे मोजून ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या 10 व्यक्ती झाल्या हे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला साधारण आजचा विषय कळला असेलच. या सगळ्यांवर मात्र तुम्ही कृतज्ञ जादुई धुलीकणांचा शिडकावा करा. या लोकांचे आभार मानत असताना कल्पनेनं जादूचे धुलीकण त्यांच्यावर पसरवत असताना या धुलीकणांमुळे नेमकं काय होतंय याचं एक अदृश्य चित्र कृतज्ञतेच्या शक्तीमुळे तुमच्या समोर तुमच्या मनात तयार होतं. मनातल्या या चित्रामुळे कृतज्ञतेच्या जादूचे धुलीकण लोकांपर्यंत खरोखर पोहोचतात आणि त्यांच्या जीवनात सुधारणा घडून येण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ त्यांना जे हवंय ते उपलब्ध होतं. याची तुम्हालाही जाणीव होईल आणि त्यावर तुम्ही विश्वास देखील तुमचा बसेल. तुम्हाला जाणीव होईल आणि जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करता तेव्हा ते तुमच्याकडेही परत येतात आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरही चांगला परिणाम होतो. तर आता जर तुम्ही घरी असाल तर शांत बसा, पेन आणि वही घ्या किंवा संगणकावर बसा, जरा विचार करा. तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्यात ते प्रसंग आठवा. कदाचित कोणी फोनवरून बोलल्यामुळे तुमचं काम झालं असेल, कदाचित एखाद्या कुशाल कारागिराने तुमची आठवण सोडण्यासाठी कुशाल कारागिराने तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्या व्यक्तींचं तुम्हाला धन्यवाद म्हणायचंय. तुमच्याकडे डिलिव्हरी बॉईज पण येतात, डिलिव्हरी गर्ल्स येतात, एखाद्या दुकानातले सहाय्यक तुम्हाला मदत करतात. आपल्याला मोठ्या मॉलमध्ये गेल्यावर कधी कधी आपल्याला माहित नसतं कुठे काय मिळेल, तिथे पण ते लोक आपल्याला सांगतात. तर ह्या सगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मदत केलेल्या या 10 उदाहरणार्ची एक लेखी यादी बनवा आणि प्रत्येक उदाहरणावर जादूचे धुलीकण सोडा आणि असं म्हणा, जादूची आठवण. आपल्याला 11व्या दिवसाच्या कृतीचे वाचायचंय पण हरकत नाही, कारण आपण रात्री करतो त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशीचं रात्री तुम्हाला कळणार आहे आणि तुम्ही सकाळी त्यावर काम करू शकता. आजचा आपला धडा इथेच थांबतोय. आपल्याला आपल्या होमवर्क बद्दल बरीचशी माहिती आहे. आपण आपल्या स्वप्नांची एक सूची तयार केली आहे. रोजचे 10 ब्लेसिंग्स आपण लिहितोय. 3 आपल्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये तुम्हाला जे बदल हवेत ते तुम्ही लिहून काढा आणि ते बदल तुम्हाला हळूहळू त्यांच्याकडनं झालेले दिसतील. त्यानंतर आपल्याला आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एक वाक्य लिहिलंय. ते 3 वेळा आपण म्हणतो का, त्याला थँक्यू म्हणतो का, आपण आपल्याला आयुष्यभर मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे हे वाक्य पण आपण लिहिणार आहोत आणि तेही सकाळ दुपार संध्याकाळ आपण तेही ठळकपणे वाचणार आहोत, त्यालाही आभारी म्हणणार आहोत. त्यानंतर आपण ज्या ज्या वेगवेगळ्या कृती केल्या, जी कृती एका दिवसापुरती होती ती त्या दिवशी पूर्ण केल्यानंतर तुमचं काम झालेलं असतं. पण काही कृती तुम्हाला ज्या गोष्टीत बदल हवाय तोवर ती करायला हवी, तो त्या तुम्ही तोवर करायच्या जोवर तुम्हाला जादूचा रिझल्ट मिळत नाहीये.
आजच्या कृतींमध्ये परत आपल्याला तेच आहे, 10 ब्लेसिंग्स लिहायचे आहेत आणि दुसरा होमवर्क आहे. तर आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सेवा दिल्या, पुरवल्या, अशा 10 जणांचं काम आठवा. त्यांचे प्रत्यक्ष किंवा ते शक्य नसेल तर मनातल्या मनात आभार माना. त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांची पकरण करा. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी आपल्याला आपला जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल त्याच्याशी बोला आणि जादूचे शब्द आभारी आहे हे उच्चारा. आणि त्यांनी ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 11व्या दिवसाचं वाचन करायलाही सांगितलेलं आहे. तर आता मी इथेच थांबते, म्हणजे माझं काम आजचं इथपर्यंत झालेलं आहे. तुम्हाला तरी सुद्धा मला सांगावंसं वाटेल की आता आपल्याला मदत करणारी लोक कोण आहेत, तर तुम्हीच मला प्रश्न विचारा. तुम्हाला काय कळलं यातलं आणि मला तुम्ही आपापले व्हिडिओ ऑन करा. भारती, जर का पुस्तक नाहीये ना, तर ज्यांच्याकडे पुस्तक आहे, आता तुझ्या हातात आहे ना, तर ते 11व्या धड्याचा जर फोटो पाठवला तर मग वाचू शकतील. ओके, पण काय आपण रात्री करतोय त्यामुळे तसं काही फरक नाही पडत आहे. रात्री अच्छा. उद्या वाचन होणार आणि तुम्ही परवा सकाळपासून त्यावर काम करणार आहे, तरी मला जमलं तर मी पाठवेन. हा, नाही तसं असेल तर चालेल. मला वाटलं ते होमवर्क हा, मध्ये वाचून ठेवायचंय की हो, काय असं म्हणजे होतं ना. ज्यांच्याकडे आहे, आता ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी वाचा हवं तर. पण ते तुम्ही आजचं काम उद्या करताय ना, आजचं धुलीकण तुम्ही उद्या देणार आहे, म्हणजे उद्याच परवा होणार आहे, त्यामुळे ते सहज शक्य आहे. तर आता ठीक. तुम्हाला प्रश्न असेल की आम्हाला कोणी मदत केली आहे का, का तुम्हाला माहिती आहे? सांगा मला एकेकाने. तुम्हाला मदत कोण करतंय? एक एक सांगा, कोणीही सांगा. साक्षी, तुम्हीही सांगू शकता. घरी कामाला दिवसभरातल्या. येणाऱ्या बायका. ओके, किती बायका येतात तुमच्याकडे? माझ्याकडे 3, 2 4, येतात. 2? 2. ओके, म्हणजे ओके, त्या दोघींना तुम्हाला आभार द्यायचे. त्यानंतर दिवसभरात कोणती व्यक्ती आपल्या घरापर्यंत आपल्याकडे येते काहीतरी कामासाठी? कुणीही बोला. डिलिव्हरी कुरिअर बॉय बॉय ती. वगैरे येतात, डिलिव्हरी घेऊन म्हणजे लोक येतात, झोमॅटो म्हणा किंवा आपलं ओके. घरगुती बाकीचं सामान घेऊन येणार आहे. जे की ओके, आपल्याला 10 वेळा फेऱ्या माराव्या लागणार, ते वाचतो ना आपण, त्यावेळेस दुसरी कामं करू शकतो. तरी पण अजूनही अर्जंट येणारे 2 रोजची लोक आहेत, आठवा. मेड, आपली मेड. वेळ झाली की. ज्योतिवाले केअर घेऊन जाणारा, केर केअर घेऊन कचरा जाणार घेऊन आहे. जाणारा. येस, सगळ्यात महत्वाचं आपल्या घरातला कचरा उचलणारे. आणि आपल्याला पेपर पण रोज येतो आपल्याकडे, पेपर देणारा पेपरवाला आहे. अशा 10 लोकांची आपल्याला यादी करायची आहे. त्यानंतर डिलिव्हरी बॉय आहे, कामवाली बाई एक असेल तर ती आहे. आपला कचरा देणारा आहे, पेपर टाकणारा आहे, आपल्याला वॉचमन आहेतच आपल्याकडे. तर मी रोज या दूधवाला. दूधवाला आहे, एखाद्याकडे दूधवाला नसेल, ते स्वतः आणत असतील. पण जे जे तुम्हाला लोक आठवत आहेत, तुम्हाला सेवा देणारे लोक, तर आभारी आहे मी माझ्या कचऱ्यावाल्याची, कारण तो रोज येऊन आमच्या घरचा कचरा घेऊन जातो. त्याबद्दल मी त्याचे आभारी आहे. कारण लिहायचं, कारण तो रोज येऊन आमचा कचरा घेऊन जातो. मी आभारी आहे माझ्या कामवाल्या बाईची म्हणण्यापेक्षा तुमच्या बाईचं नाव लिहा आणि ती माझं इतकं काम करते की त्यामुळे मला पीसफुली माझं दुसरं काम करता येतं. हे पण चांगले शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. लक्षात आलंय का? ती ते काम करते, धुणं भांड किंवा कपडे लादी, म्हणून मी संगणकावर बसून माझं वेगळं काहीतरी काम करते. मी बिझनेस करू शकते, मी नोकरी करू शकते. ओके. त्यानंतर आपले वॉचमन आपल्या बिल्डिंगचं रक्षण करतात. कधी कधी तुमचे काही वॉचमन तुमच्या गाड्या धुवून देतात. गाडी धुणारा पण एक व्यक्ती आहे आपल्याकडे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणारा व्यक्ती आहे, म्हणजे झाडू मारणारा रस्त्यावर. तुम्हाला 10 माणसं सहज मिळतील. कधी कधी पोस्टमन येतो, कधी कधी भाजीवाली येते. सगळ्यांकडेच भाजीवाली येते हे असं मला माहित नाही, पण डिलिव्हरी बॉय तर येतोच. कोणतरी अमेझॉन वाला येतो, कोणीतरी काहीतरी लेटर घेऊन येतं. अशा 10 लोकांची यादी तुम्हाला शोधायची आहे. काल मी तुम्हाला बिलं शोधायला सांगितली होती. सगळ्यांनी 10 बिलं शोधली होती का? आणि त्याच्यावर आभारी असं लिहिलं होतं का? हात मला हो की नाही ते पाठवा, किंवा माईक ऑन करून बोला. 10 10 बिलं बिलं. नाही मिळाली. काही हे ऑनलाईन भरतं, मग मी ते फक्त लिहून काढलं. आभार दिलेत त्याला. हो, दिले. येस. किंवा आणि जिथे कोणी कोणी कॅश, नाही केलं. हे नुसतंच लिहिलं की इथे इथे खर्च केले आणि त्याला हा, थँक्यू मी म्हटलं. आभारी आहे. मी आज माझं वाईन सामान आणलं, त्याला मी 750 रुपये खर्च केले. धन्यवाद पैसे, आभारी आहे मी पैसे भरले म्हणून. असंही तुम्ही करू शकता. किंवा
आपल्या वहीवर जसं की आपण बिलाचं चित्र काढतो तसं करूनही तुम्ही करू शकता. किती जणांनी नाही केलं अजून? प्रीतीने केलं की नाही? आज नव्यानं नव्यानं बिल काय बंद केली आहेत त्याच्यावर व्हेरी गुड. तर आपल्याकडे बिल नसेल ती तयार करा, त्याला थँक्यू म्हणा आणि ते एका वहीत असे चौकन चौकन करूनही तुम्ही करू शकता, म्हणजे पानही वाचतील आणि तुमचं बिल बऱ्यापैकी एक वही अख्खी राहील तुमच्याकडे. कधी काय आता तुम्हाला मी सांगते की माझं 2 वेळचं काम एकत्र मी करते. कसं? आपण आता भूतकाळाचं काम करतोय, पण मी रोजची डायरी लिहायची मला सवय आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं, मी कुठे गेले, मी काय खर्च केला, अगदी डिटेल टू डिटेल आहे. पण मी इतक्या वाजून मी 10 ते 12 मी सेशन घेतलं, मी 10 ते 11 हे सेशन करते, हे सेशन मी कुठल्या विषयाचं घेतलं हे सगळं मी लिहून काढते. त्यामुळे माझं वर्तमानाचं आणि मागचं पण काम चालू आहे. आलं लक्षात? मी तुम्हाला हे सांगत नाहीये, पण तुम्ही जर एक सर्वसाधारण तुम्ही रचना केली, डेली तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलंय, निदान महत्वाच्या गोष्टी लिहून काढल्या, तर कधीतरी आपण विसरतो की हे पैसे कुठे खर्च केलेले मला आठवत नाही. तर आजच्या डेल्लीच्या गोष्टीत तुम्हाला ते आठवतील की माझ्या बहिणीच्या मुलाने आज मला पार्टी दिली, तर मी लिहून ठेवल्यामुळे मला आठवेल त्याने मला या दिवशी पार्टी दिली होती. तर अशा गोष्टींची जर तुम्ही नोंद केली तर तुम्हाला कधीतरी इमर्जन्सी मध्ये सुद्धा हरवलेले पैसे सापडतील. अरे मी कुठे खर्च केलेले मला आठवत नाही. पण जर तुम्ही आजची डेल्लीची डायरी लिहिली, निदान महत्वाच्या घटना लिहिल्या की मी आज सकाळी किचन मध्ये काम झालं, मग मी भाजीला गेले, मग भाजीला मी 275 रुपये खर्च केले, मग मी घरी आले, मग असं झालं, आज कोणीतरी आलं होतं, ते पण आपल्याला आठवायला मदत होते इनडायरेक्टली. आणि मी आज माझ्या दिवसभरात आज माझा कचरा बाहेर घेऊन गेलेलाचे आज आभार मानले, पेपरवाल्याचे माझे आज आभार गेले. हे माझं एक्स्ट्रा काम होतंय, म्हणजे माझी 2 कामं एका वेळी चालू आहेत. तुम्ही करा असं मला सांगायचं नाही, पण कधी कधी एखाद्याला यातनं स्फूर्ती मिळून तो सुद्धा लिहायला लागतो. मी डिटेलमध्ये लिहिते, तुम्हाला डिटेल लिहायची गरज नाहीये, पण तुम्ही ज्या ठळक गोष्टी आहेत त्या लिहून सुद्धा. मला एक हा सांगायचं होतं भारतीताई, की मी डॉक्टरांच्याकडे गेलेलो होतो, त्यांच्याकडून औषध घेतलं आणि आता तुमचा एपिसोड सगळा आता मी ऐकतोय, त्यामुळं त्यांचं 2900 बिल झालेलं होतं. बायको पण शेजारी बसलेली, ती पण ऐकते, ती पण आपले हे सदस्य आहे सध्या. बरोबर. ती म्हटली 3000 रुपये द्या. आम्ही हा 3000 रुपये त्यांना पेमेंट करून टाकलं त्यावेळेला आणि आभारी बरं. आहे. मी मग ही गोष्ट त्यांच्या समोर मोठ्यांदा म्हटली नाही, कारण मनात मी म्हटलं पैसे आहेत माझ्याकडं, त्यामुळं मी पैशाचे आभार मानले की त्यामुळे मी बिल भागवू शकलो. घरी आल्यानंतर लाईट बिल भरलं, पाणी बिल भरलं. त्यावेळेला तर मी घरात एकटाच होतो, त्यामुळे मी मोठ्यांदा म्हटलं की मला हे शक्य आहे, माझ्याकडे हा पैसे आहेत म्हणून मी हे बिल भरू शकतो. त्याबद्दल पैशाचे मी आभार मानले. वा वा वा. दुकानदाराकडे गेल्यानंतर मी मात्र मनातल्या मनात आभार मानले. हे मात्र आता मी येस, स्वतःच्या फक्त लिहून ठेवत नाही, खरं त्या वेळेला मी माझी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतोय. पण लिहिल्याने ते जास्त प्रबळ होते. लिहायचं काम करा आणि तुम्हाला कधीतरी गरज पडली तर तुम्हाला हा सगळा हिशेब आठवला जाईल. कधी आपल्याला माहिती हे नसेल की मी लास्ट डॉक्टरकडे कधी गेलेलो, हे तुमच्या आता कामाला येणार आहे, कारण यापुढे तुम्हाला डॉक्टरकडे जायचं नाहीये. हो, बरोबर आहे. कृतज्ञतेच्या ऍक्च्युली जादूनेच तुम्हाला बरं. माझ्याकडे एक ऍप आहे, मनी मॅनेजर, त्याच्यात मी हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असतो. ओके, हरकत नाही. म्हणजे कुठेतरी हा. आहे ते. ठीक आहे, हो नो हो प्रॉब्लेम. तर येस. त्या ऍपला उघडूनही तुम्ही हात ठेवून कृतज्ञता देऊ शकता. थोडं हा, असं दिस इज लांबून व्हेरी गुड. ते करत जाईल, नक्कीच करत जाईल. केलं. आणि आता तुम्ही सांगितलं मी ट्रेडिंग करतो ना, तर हा आता कॉम्प्युटरवर जादूचे धुलीकण टाकायला सुरुवात करायची येस. उद्यापासून. येस. थँक्यू व्हेरी मच. येस येस. आणि तुम्ही जर ध्यानी असाल, ध्यानी आहात का तुम्ही? आहे. मेडिटेशन करतो आम्ही. ओके. तर मेडिटेशन मध्ये आपल्याला पीएमसी महाराष्ट्र किंवा पीएमसी हिंदीला तिकडे जेवण दिलं जातं. आपल्याला जे इन्कम होतं त्यातला 10% भाग जर हा. का तुम्ही दानधर्मात टाकलात तर अजून तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. अजून आपल्याला कोणीतरी मागे विचारलेला एक पैशांबद्दलचा प्रश्न, ते जर मी असतील तर पीएमसी ला त्यांनाही. जात नाही खरं. आमच्या इथं शाहू स्मारक आहे कोल्हापूरमध्ये, तिथं हार्टफुलनेसला आम्ही जॉईन आहे. हार्टफुलनेस संस्थेला त्यांचं तिथं असतं. तिथं डोनेशन बॉक्समध्ये आम्ही पैसे टाकतो. कुठेही टाका, नो प्रॉब्लेम. कुठेही टाका, काहीही प्रॉब्लेम नाही. 1% जर तुम्ही बाजूला काढलेत आणि ते जर कुठेतरी दिलेत,
त्याने आणखी जादू होणार आहे आणि तुमच्या पैशात वाढ होणार आहे. हा नियम आहे 1:4. हे मी तुम्हाला नेहमी सांगतेय. तुम्ही होय, होय. 10,000 द्याल, 5,000 द्याल, 1,000 द्याल, तुमच्याकडे त्याच्यात चौपट पैसे येणार आहेत. हे 200% खरी गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला असं खूपच असं तुम्हाला निघत नसतील तुमच्याकडनं पैसे, नाही मला नाही जमत आहे, तर पैसे 500 रुपये बाजूला ठेवा देव्हाऱ्यात. तुमचं एखाद्या कपड्यांमध्ये खूप हे असेल, तुम्हाला आसक्ती असते ना, मला हे पाहिजे पाहिजे पाहिजे, असं जर होत असेल, एखादा आवडता ड्रेस बाजूला काढा आणि तो कुणाला तरी देऊन या. तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टीचं दान कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे फरक झालेले आढळतील. तुमची आणखीन एक आवडती गोष्ट तुम्ही देऊ शकता का कुणाला, हा मोठा प्रश्न आहे. हा आणखीन एक गोष्ट अशी घडली की पुस्तक घ्यायला गेलेलो होतो मी, तर मॅजिक. हा ऍक्च्युली त्यांच्याकडे पुस्तक अवेलेबल नव्हतं. अक्षर म्हणून दुकान आहे आमच्या इथं. ते म्हटले 500 रुपये किंमत आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं चलबिचल झाली बर आणि मग मी म्हटलं आता ऑनलाईन खरेदी करूया. मी हा तिथून परत आलो कारण मला इथं काहीतरी सुहास सरांनी पाठवलेली होती लिंक आपल्या ग्रुपवर. हा तर ती पेपर बॅक क्वालिटी आणि ह्याच्यात काहीतरी त्यात एक काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे कळत नाही त्यातले नेमकं कुठलं पुस्तक घ्यायचे. पेपर बॅक किंडल बुक. ऐका, कुठेही जाऊ नका तुम्ही. अमेझॉनवर तुम्हाला कधी कधी ऑफर असतात. अमेझॉनवर सगळ्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध आहे आणि थोडे कमी किमतीत आहे. 500च्या 500 नाही, पण 450, 400 अशी मिळते. कधीतरी ऑफर असतात, त्या चेक करत राहा, बर ऑफरलाही मिळेल. आणि तुम्ही असाही विचार करा, तुम्ही अफर्मेशन टाकून द्या, ते पुस्तक माझ्या घरी ऑलरेडी आलेलं आहे, चेक करा, कोणीतरी आणूनही देईल, भरोसा नाही, किंवा तुम्हाला ठीक आहे, कमी ठीक आहे. किमतीत मिळेल. आणि त्याचं सेट सुद्धा आहे, त्या सेटवर पण केव्हा केव्हा आपल्याला खूप हे मिळतं, काय ते सवलत मिळते. अमेझॉनवर सवलत आपल्याला आहे ते लिंक हो दिलेले हो, आहेत. मराठीत आहे, इंग्लिशमध्ये, हिंदीत 99. आहे, 46 भाषांमध्ये, कुठलेही घ्या, तुम्हाला येते ती भाषा. ते पेपर पॅक आणि एडिशन म्हणजे बुकच मिळणार तुम्हाला. तिथं ऑर्डर केला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फ्लिपकार्ट वरती 5 बुक आहे 500 रुपयात. फ्लिपकार्टवर आहे. हो, त्याच्यात सिक्रेट आणि मला मॅजिक आणि ऑल दिस थिंग्स. हा बोल. गिफ्ट मिळालं लिंक शेअर केली तर बरं होईल. हा, हा खरं मराठी निखिल बोल. हवंय बरं. मला गिफ्ट मिळालं पुस्तक जादूचं. घ्या. ऐका, मला खरेदी ऐकलं करावं नाही लागलं, मला गिफ्ट मिळालं जादूचं पुस्तक. कळलं का, त्याच्यासाठी मी ऐकलं का? होय होय होय. म्हणजे तुम्ही फक्त विचार करा, माझ्याकडे पण ते गिफ्टच आलं होतं आणि ते गिफ्ट मी दैवी मानते की ते आलं आणि ऍक्च्युली माझं आयुष्य बदललं. त्या करुणाचे मी खूप खूप आभार मानते. ती आता आपल्यावर नाहीये, ती कामात आहे. मला माझ्या मैत्रिणीने दिलेलं, तिने अशी वाटली होती. तुम्ही स्वतःला घ्यायला घाबरू नका, उलट घ्या आणि वाटा पण नाही, तुमच्या त्यातलं जादूच्या आधीचं जवळच्या लोक. सिक्रेट्स म्हणून जे पुस्तक आहे ते आहे हा, माझ्याकडे. ओके. तर तुम्ही जर ही 5 एक पुस्तकं जरी तुम्ही वाटलीत कोणाला, दिलीत, तरी त्याची जादू तुम्ही बघा. कारण जर त्यांनी ते वाचलं आणि त्यांच्या आयुष्यात जादू झाली, ते आशीर्वाद आपल्याकडे पोहोचणार आहेत. होय होय, नक्कीच. तर अजिबात कुठली किंमत, मी काल का मध्ये कुठलं तरी बोलले होते की तुमच्याकडे जर बरे पैसे असतील तर थोडेसे तुम्हाला वाटलं जरी मी वाया घालवतोय का, तरी ती शंका आणू नका, तुम्ही वापर करून बघा, तुम्हाला मुबलक मिळणार आहे. आनंद घ्यायला शिका. नुसतं मी अरे बापरे एवढं आहे का, हे नका करू. जे गोष्ट आपल्याकडे आहे तिचं आनंद घ्या, समाधान माना. तुम्ही बघा तुमच्याकडे आनंदानेच गोष्टी वाढत राहतात. पण आपण त्याच्या मध्येच आपल्याला सवय आहे ना, मराठी माणसाला एक सवय आहे पाय ओढायची. दुसऱ्यांचे तर दुसऱ्यांचे, स्वतःचे पण पाय ओढून आपण मागे राहण्याचा प्रयत्न करू. नको नको, बापरे एवढं माग मी कशाला घेऊ, हे नाही करायचंय आपल्याला. आपल्याला आपला आनंद मिळवायचा आहे. ठीक आहे, आपल्याला आपलं परिवार आहे, सगळं आहे, पण तुम्हाला असं तुम्ही विचार करू नका, कारण आपल्या विचारांनी आपण नुकसान करतो. भविष्यासाठी माझा नवरा नेहमी LIC ची पॉलिसी समजा काढतोय, तर मी त्याला म्हटलं मी आजारीच पडणार नाही, माझी तू काढू नकोस. हा कॉन्फिडन्स मी जर दिला तर मी कशाला आजारी पडणार आहे. ओके, काढा तुम्ही, सेफ्टी म्हणून असू द्यात, पण त्याच्यावर जास्त फोकस करू नका. ते सांगतात ना, उद्या तुम्हाला काय झालं तर तुम्हाला घाबरवून ती पॉलिसी काढून घेतात. पॉलिसी घाबरून कधी काढू नका, आनंदासाठी काढा, की ठीक आहे नंतर मला पण बसून त्याच्यामुळे पैसे मिळणार आहेत, यासाठी काढलं त्यामुळे माझं भविष्य चांगलं होणार आहे, अशा विचारांनी काढा.
विचार बदलो, सब कुछ बदल जाएगा. चांगल्या विचारांनी आयुष्य पूर्णपणे बदललं जातं. मी त्याचं जिवंत उदाहरण आहे. साक्षीला विचारा माझा स्वभाव, मी कशी होते आणि माझ्यात काय बदल झालाय. माझ्यापेक्षा जास्त ती सांगू शकेल तुम्हाला. आणि मुळात साक्षीच अशी आहे की तिच्याकडे नुसतं मी जाऊन बसले तरी अख्ख्या घराभरात तिच्या सगळं आपल्याला पॉझिटिव्ह सगळी इतकी पॉझिटिव्हिटी मिळते की लगेच असं अरे चला चला आता असं उड्या मारत घरी जाते मी. मला कधी असं वाटायचं की निगेटिव्हिटी पसरली आहे डोक्यात. मी पटकन एक फेरी मारायची, जबरदस्ती जाऊन बसायचे, पण तिच्या बोलण्याने आणि ह्याने इतका फरक पडायचा की काही विचारू नका आणि माझ्या आयुष्यात आनंद पसरायचा. खरं आहे हे. ओके. साक्षीकडे खरंच गेलं की म्हणजे इव्हन बोललं तरी सुद्धा फार पॉझिटिव्हिटी मिळते. खरेदीच्या बाबतीत एक गोष्ट मला जाणवली की आपण ना बऱ्याचदा वस्तू खरेदी करतो, आपल्या आवडीची करतो, पण त्याच्यानंतर करतो काय की सेम वस्तू दुसऱ्या कुणाकडे म्हणजे अजून विक्रेता असू दे किंवा अदर कोणीतरी, तर त्याला विचारतो तू कितीला घेतलीस. त्या ह्याच्यात आपल्याला काय करायचं असतं, इधर आपल्याला स्वस्त पडली किंवा महाग पडली हा प्रश्न करायचा असतो, किंवा आपण फायद्यात आहे का तोट्यात आहे हा विचार नाही, करायचा असतो. मला कमी पण मध्ये हा मिळाली, तुला मिळाली की नाही असा पण विचार येतो आपल्याला. पण यानं काय होतंय, फक्त आपण इधर दुःखी होतो किंवा आपण दुसऱ्याच्या ह्याच्यावर सुख मांडतो. म्हणजे दुसऱ्याला जास्त जर महाग पडली असेल आणि आपल्याला त्यापेक्षा स्वस्त पडली असेल, तर आपण समहाऊ कुठेतरी मनात असं म्हणतो की अरे याला म्हणजे ह्याला गंडवलं असं. तर हे सुद्धा होता कामा नये आपल्याकडून पैसे खर्च करताना. हे खरंय, आपल्याकडून म्हणजे कुणाकडून होतंय. आपल्याला माझ्याकडनं होतंय. म्हणजे मी आजच गेले होते बाजारात. तिथे मी स्वरासाठी काहीतरी घेतलं आणि तिथून घेतल्यानंतर सेम वस्तू मला दिसली आणि मी तिथे पुन्हा प्राइस विचारली. त्यावेळेस हा माझ्या डोक्यात हा थॉट आला, की अरे हे आपण चुकीचं केलं. काय गरज होती विचारायची? जेवढ्या पैशाची माझी ऐपत होती तेवढ्या पैशाला ते मला मिळालं होतं. तर मग मी पुन्हा चौकशी करणं चुकीचं आहे. तर मला हे करेक्ट आपल्या आहे. सगळ्यांमध्ये पण सांगायचंय, की आपल्यात असं होतंय का बघा, चेक करा. येस येस, करेक्ट आहे. आणि असं होतं, 100% होतं. मी लहान असताना आमच्या शेजारी एक बाई राहायच्या. आम्ही दोघी म्हणजे रेशनचे लाईन लागायची पूर्वी, तुम्हाला माहिती असेल तर, चांगली गोण फुटले धावा धावा घेऊन या असं झालेलं आहे. तर आम्ही आणायला जायचो, ती पण जायची आणि तिचे आणि आमचे गहू सेम गोणीतले असायचे. तरी ती म्हणायची तुमच्यापेक्षा मला चांगले मिळाले. अरे मी तिला म्हणायचे अरे सेम गोण मधनं आणलेले वेगळे कसे असतील. तिला कधीच पटायचं नाही. नंतर तिच्या नादी लागणं आम्ही सोडून दिलं. पण हे होतं, एकतर आपल्याला ह्याची गरजच नाही. आपण दुसऱ्याला जाऊन काही विचारलं की तुमचं काय आणि आमचं काय. उलट दुसऱ्याकडे जे आहे त्यात आपण आनंद मानला तर ती गोष्ट आपल्या घरी येणार आहे. दुसऱ्याला त्रास दिला तर आपल्यालाही त्रास होणार आहे. सो आपल्याला काही घेणं देणं नाही. हो छान आहे. आणि ते सुद्धा वरवरच्या मनानं बोलू नका. कोणी दाखवायला आलं तर आनंद व्यक्त करा. तिने एक घेतलंय, तुम्हाला 2 मिळणार आहेत आनंदाने. खुश व्हा. त्या व्यक्तीच्या आनंदात तुम्हीही आनंद माना. त्यामुळे तुमच्या आनंदात भरच पडणार आहे. पण असूया त्यांच्याबद्दल असं हे करतो ना आपण, अरे बापरे हिने हा ड्रेस आणला काय, मी पुढलं भारीतला आणखी भारीतला आणेल. नो, नेव्हर. हे करूच नका. त्याने आपण आपल्या पैशांनाही नावं ठेवतो. आपण आणलेल्या त्या वस्तूलाही इनडायरेक्टली आपण थोडं हे करतो. असं जरा तिच्यात पण आपण कंपॅरिझन केल्यामुळे ती वस्तू पण आपल्याकडे टिकत नाही. मग एखादी नवीन वस्तू आणलेली पटकन तुटते फुटते कधी कधी. तुम्हाला हा अनुभव असेल बऱ्याचदा. त्याचं कारण हेच आहे की तिची चांगली उसकी अच्छी मेरी क्यों नहीं हे आपल्याला ऍड मध्ये पण पाहायला मिळतं. किंवा लहानपणी आपण असे कॉमन शेजारी राहिलेलो आहोत, चाळीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये ज्यांचे कठडे असायचे, अशा ठिकाणी हे व्हायचं बऱ्याचदा. तुमचं हे चांगलं आमच्यापेक्षा चांगलं का असं. त्यामुळे काय होतं, आपण एकमेकांची स्पर्धा करायला लागतो. आपल्याला त्याची गरज नाही. दुसऱ्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त केला तर तुमच्या घरात असलेल्या गोष्टींमध्ये 4 वाढ होणार आहे. मी तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं. दुसऱ्याची गाडी बघून तुम्ही जर काही म्हणालात, 4 वाईट वाक्य जरी टाकली तरी तुमची गाडी तुमच्यापासून 5 वर्ष मागे गेली. तो दुसऱ्याने गाडी घेतली त्यातही आनंद व्यक्त करा. त्या गाडीचे आभार माना. वाव काय सुंदर मॉडेल आहे, वाव काय छान कलर आहे, वा यांनी शिक्षण घेतलंय. माझ्या बहिणीकडे पण 2 गाड्या होत्या. तर मला असं वाटायचं, पण मला माहिती होतं की तिने जास्त अभ्यास केलाय, तिने जास्त मेहनत केली आणि शी डिझर्व इट.
त्यामुळे मला कधीच त्याबद्दल हे नाही वाटायचं वाव माझी बहीण काय नशीबवान आहे असं मी म्हणायची. सो तुमच्याकडे त्यामुळे तुमचाच फायदा होतोय. तुमच्याकडे तुमची गाडी लवकर येईल. येस. तर तुमच्या लक्षात आलंय बऱ्यापैकी आपल्याकडे क्लिअरिटी आपल्याला मिळालेली आहे. आपलं उद्याचं Yes. होमवर्क आपल्या लक्षात आहे. आणि अजूनही बिल ज्यांना मिळाली नसतील त्यांनी आठवा लास्ट 10 ट्रान्झॅक्शन्स तुम्ही लिहून काढा. त्यांना आभार. हा. आणि आता तुम्हाला 10 हेल्पर तुमचे जे कोणी तुम्हाला डेली बेसिसवर तुम्हाला मदत करतात. तुमचा क्लास आहे, तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला कोणीतरी दुसरे टीचर शिकवायला येतात. तुमचा मसाल्याचा कारखाना आहे, तुम्हाला मसाला तयार करायला कोणीतरी हेल्पर येत आहेत. तुमच्या घरी कामवाले 2-2 आहेत समजा, इस्त्रीवाला पण येतो आपल्याकडे कपड्यांसाठी, तो पण आहे. म्हणजे आपल्याकडे कामाला येणारी बाई, इस्त्रीवाला, पेपरवाला, दूध देणारा माणूस, अजून काही होम डिलिव्हरी करणारा, त्यानंतर तुम्हाला आणखी कोणी आपले वॉचमन आहेत, आपल्या गल्लीत झाडलोट करणारी लोक आहेत. असे 10 हेल्पर आरामात मिळतील. एखाद्याच्या घरी 3-4ही नोकर असतात, कोणी कपडे धुवायला, कोणी साफसफाई करायला. तर त्या 4-5 जणांनाही तुम्ही धरू शकता. अशा 10 लोकांची यादी करा. मी आभारी आहे माझ्या कामवाल्या बाईची, कारण तिच्यामुळे माझी अर्धी कामं सहज होतात आणि त्यामुळे थोडा आराम मिळून मी माझ्या पुढच्या कामांना पूर्ण ताकदीनिशी तयार होते आणि मी माझ्या कामांना लागते. असं एक पूर्ण कारणासहित वाक्य लिहून काढा. तर 10 बिलं शोधा. 10 बिलांना थँक्यू फॉर द मनी आणि थँक्यू पेड लिहायचंय. एखादं बिल भरता येत नसेल तर बिलाला तरी सुद्धा कृतज्ञता द्या. तुमच्याकडे कुठून तरी पैसे येतील आणि 2-3 दिवसात तुमचं ते बिलही भरून होईल. आणि हे बिल भरलं गेलंय हे मला कोणीतरी सांगायचंय. एकाला तरी हा अनुभव येणारच आहे. तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला अनुभव येणार नाही. मग मी कितीही घचाओरड केली त्याचा उपयोग नाही. तर आपल्या 10 हेल्पर्सना आपल्या इतर कामांबरोबर 10 हेल्परना उद्या 10 वाक्य लिहायचे आहेत आपल्याला. सकाळी किंवा आताही लिहिली तरी चालते. मनातनं थँक्यू म्हणलात आणि मोकळे झालात तर तसा त्याचा इफेक्ट तेवढा होणार नाही. हा, तुम्ही कम्प्युटरवर लिहिताय, तुमच्याकडे ऍप आहे, होईल. पण तरी जर लिहायला जमलं तर लिहिण्याची जादू, तुमचं 5 गोष्टींचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात आहे. आणि तुमचं तन मन धन म्हणतो ना, तन मन धनाने आपण एखादं काम करतो तसं ते आहे. मग कायनात पण आपल्याला मदत करायला लागते, तर ते सुद्धा आहे. 10 वाक्य जास्ती लिहिली म्हणून हरकत नाही. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातली जादू बदलणार आहे. तुम्हाला आयुष्यात वेगळं काहीतरी करता येणार आहे. तुमचे पैसे वाचणार आहेत. तुम्हाला कुठून तरी पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही एखादी पिकनिकला जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. जे मॅटर मध्ये तुम्ही अडकलेले तुम्ही बाहेर पडून एकदम तुम्ही फ्री व्हाल, मोकळे व्हाल. इथे बोलून मी थांबते. आता कशाला कोरड पडली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच साक्षी. मस्त येस. होतं. Thank you, सेशन ma'am. पण छान झालं आणि एक्सप्लेन मस्त केलं. आणि हे मात्र खरं आहे की जितकं आपण लिहिणार आहोत तितकं ते जास्त रजिस्टर होणार आणि तितकं तो जास्त ऍक्टिव्हली आपला जे काम आहे ते चालू होणार आहे. कारण लिहिणं खूप गरजेचं आहे. आपण तुझ्या विचार करत राहणं दिवसभर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहणं आहेच, पण त्याच्याबरोबर लिहिणं खूपच गरजेचं आहे. कारण मी जे माझे मागचे जे 2-3 अनुभव आपण जेव्हा फोनवर बोलतो ते घेतले ना, ते लिहायला लागल्यानंतरच घेतले. अदरवाईज आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूड असतो की माणसाच्या मनात आपल्याला दुसऱ्याबद्दल म्हणजे थँक्यू भावना असतेच, पण जेव्हा लिहिली ना तेव्हा ते खूप पटकन वर्कआउट झालं तसं. तर लिहिणं खूप गरजेचं आहे. बाकीचं तर मग आपण आता पुढे पुढे करत जाऊ तसं. ठीक आहे. ओके. कोणाला काही विचारायचंय का अजून? नसेल तर आपण थांबूया.